स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मध्ये। तर आज आपण या व्हिडिओ मध्ये ज्या ब्लाउज पीसचे खूप धागे निघतात, टोचतात, तर तो ब्लाउज फिनिशिंग सहित कसा शिवायचा, ते धागे निघू नयेत म्हणून काय करायचं, तर हे तुम्हाला मी सविस्तर सांगणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। मी खूप सारे टिप्स देणार आहे जेणेकरून धागे निघणार नाहीत आणि असा ब्लाउज शिवल्याने तुमचे खूप सारे कस्टमर नक्कीच वाढतील। तर हे बघा, इथे मी ब्लाउज पीस व अस्तरचं कापड कट करून घेतलेलं आहे। तर अस्तरचं कापडापेक्षा ब्लाउज पीसचं कापड मी थोडंसं एक्स्ट्रा ठेवलेलं आहे जेणेकरून आपल्याला जोडताना ते सोपं जावे यासाठी। तर सर्वात अगोदर आपण समोरील पार्ट स्टिच करणार आहोत। तर त्यासाठी याला आपण कडेने लॉक करून घेणार आहोत। तर सर्वात अगोदर आपण कटोरीला कडेने लॉक करून घेऊयात। तर कशा पद्धतीने लॉक करायचे ते पण बघा, म्हणजे किती अंतर सोडून कडेने टिप द्यायची ते। तर कटोरी दोन्ही साइडच्या तयार व्हाव्यात यासाठी अशा पद्धतीने समोरासमोर ठेवायच्यात। उलट्या पार्टवरती अस्तरचं कापड ठेवायचे आणि एकाला पिन लावून कडेला ठेवून द्यायचं आहे आणि मग आपण कटोरीला कडेने स्टिच करणार आहोत। कडेने स्टिच करताना फक्त एक लाइन एवढं मार्जिन ठेवायचं आहे कडेने, जेणेकरून जे धागे आहेत ते निघत नाहीत। तर अगदी व्यवस्थित कटोरी फुगून द्यायची नाहीये, अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचे। तर हे बघा, इथे कटोरीला मी साइडने टिप मारून घेतलेली आहे। तर बघा किती थोडंसं अंतर मी ठेवलेलं आहे बघा। तर एवढंच अंतर सगळीकडे ठेवायचं आहे बाकीचे पार्ट लॉक करताना सुद्धा। तर आता याला जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण कट करून घेणार आहोत। तर ते एकदम तंत कट करायचं आहे जेणेकरून फिनिशिंग जी आहे ती व्यवस्थित राहते आणि ब्लाउज पीसचं कापड जे आहे ते टोचत नाही। तर हे बघा, इथे एक्स्ट्राचं कापड कट करून झालेलं आहे। त्याच पद्धतीने दुसरी कटोरी पण मी इथे रेडी करून घेणार आहे। एवढंच अंतर ठेवत त्याला पण मी कडेने शिलाई देऊन घेणार आहे। तर हे बघा, इथे दुसरी पण कटोरी बनवून रेडी झालेली आहे। तर यानंतर आता मोंढ्याला फिनिशिंग देणार आहोत आपण। तर इथे मी मोंढ्याचे पार्ट घेतलेत। तर उलट्या ब्लाउज पीसच्या कापडावरती अस्तरचं कापड ठेवायचे, असं समोर ठेवून आणि एकाला पिन लावून साइडला ठेवायचे आणि मग ज्या पद्धतीने आपण कटोरीला थोडंसं मार्जिन ठेवत शिलाई देऊन घेतली त्याच पद्धतीने याला पण शिलाई देऊन घ्यायची आहे आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ते पण लगेचच कट करून घ्यायचं आहे, म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित राहते। तर हे बघा, इथे मी शोल्डरचं कट केलेलं नाहीये कारण त्याचे धागे निघतात। तर ते मी शोल्डर जोडण्याच्या वेळेस कट करून घेणार आहे कारण तोपर्यंत त्याचे धागे निघतील, ठीक आहे। तर अशाच पद्धतीने मी दुसरा पण मोंढा बनवून रेडी केलेला आहे। तर यानंतर आता क्रॉस पट्टीला फिनिशिंग द्यायची आहे, पण ती थोड्या वेगळ्या पद्धतीने द्यायची असते बघा। तर सरळ ब्लाउज पीसवरती अस्तरचं कापड ठेवायचं। हे बघा, अशा पद्धतीने आतापर्यंत आपण उलट्या ब्लाउज पीसवरती ठेवत होतो, आता सरळ ब्लाउज पीसवरती ठेवून घ्यायचे आणि फक्त खालच्या साइडने 1/2 इंच एवढं मार्जिन पकडत शिलाई देऊन घ्यायची आहे आणि मग दाब टीप देऊन घ्यायची आहे, ठीक आहे। तर हे बघा, इथे आपली क्रॉस पट्टी बनून रेडी झालेली आहे। तर आता याचं जे एक्स्ट्राचं ब्लाउज पीसचं कापड आहे ते अस्तरच्या कापडाच्या तंतोतंत असं कट करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने फिनिशिंग देऊन घ्यायची आहे। तर अशाच पद्धतीने दुसरी पण क्रॉस पट्टी इथे बनवून घ्यायची आहे। तर हे बघा, इथे दुसरी पण क्रॉस पट्टी बनवून रेडी झालेली आहे। तर आता आपण डायरेक्टली फ्रंट पार्ट शिवण्यास सुरुवात करणार आहोत। तर त्यासाठी सर्वात अगोदर कटोरीला टक्स टाकून घ्यायचे आहे दोन्ही पण। तर इथे मी 1.5 बाय 2.5 टक्स टाकून घेणार आहे दोन्ही पण कटोरीला। तर हे बघा, अशा पद्धतीने फोल्ड करून ठेवल्यात समोरासमोर आणि खालून 1.5 आणि उंची 2.5 अशी घेतलेली आहे आणि त्याला आता स्टिच करून घ्यायचं आहे। तर हे बघा, अगोदर व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे आणि एंडिंगला पण लॉक करायचे। त्यानंतर हे कापड असं फोल्ड करून त्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे जेणेकरून ते जास्त काही फुगत नाही, ठीक आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने ते टक्स आपण देऊन घेतलेला आहे। तर दुसरा पण टक्स मी ते अशाच पद्धतीने दिलेला आहे। तर याला आता आपण मोंढ्याला जोडून घेणार आहोत। तर मोंढ्याला जोडताना काय काळजी घ्यायची ते बघा, कटोरी जी आहे ती खालच्या साइडने नाही जोडायची, तर गळ्याच्या साइडने ते एक्स्ट्रा होतं आणि मग जे गळ्याचा आकार आहे तो गोल रेडी होत नाही, ठीक आहे। तर आता आपण कटोरी गळ्याच्या साइडने खाली जोडून घेणार आहोत जेणेकरून खाली जर एक्स्ट्रा आलं तर ते कट करू आणि आपला गळा गोल रेडी होईल। तर एकदम तंत गळ्याच्या साइडने आपण कटोरी जोडण्यास सुरुवात करणार आहोत। हे बघा, अशा पद्धतीने 3 लाइन एवढं मार्जिन ठेवायचं टेपच्या आणि एकदम कडेने डबल शिलाई देऊन घ्यायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने फिनिशिंग द्यायची जेणेकरून ते धागे टोचत नाहीत मग, ठीक आहे। तर आता ते थोडंसं जे एक्स्ट्रा झालेलं आहे बघा खाली, ते जर आपण खालून वरती जोडायला चालू केलं असतं तर ते गळ्याच्या साइडने आलं असतं आणि गळ्याचा आकार गोल रेडी झाला नसता।
तर त्यामुळे आपण नेहमी काय करायचंय, गळ्याच्या साईडने ते कटोरी जोडायला चालू करायची आहे. आता जी थोडीशी एक्स्ट्रा झालेली आहे कटोरी, त्यावरती अगोदर शिलाई द्यायची हे बघा अशा पद्धतीने, आणि मग तिला कट करून घ्यायचं आहे. तर हे बघा इथे मोंढा आणि कटोरी आपली जोडून रेडी झालेली आहे. तर यानंतर आता आपण क्रॉसपट्टी जोडणार आहोत. खालच्या साईडने बघा सरळ आलेला आहे तिथे. तर त्या अगोदर तुम्हाला मी आतमधली फिनिशिंग दाखवते. हे बघा ते कुठेही धागे निघलेले नाही, जेणेकरून ते टोचणार नाहीयेत. ठीक आहे. तर आता क्रॉसपट्टी पण आपण अशीच फिनिशिंग साईज जोडून घेणार आहोत. तर ही अशा पद्धतीने ओपन ठेवलेली आहे बघा आपण. तर डायरेक्ट असं स्टिच करायचं नाहीये तिला. तर हे बघा अशा पद्धतीने ओपन करायचं आहे अस्त्रचं कापड. सरळ कापडावरती सरळ कापड ठेवलेलं आहे बघा मी, आणि मग स्टिच करणार आहे. थोडीशी एक्स्ट्रा होती ती मी इथे कट करून घेतलेली आहे. सरळ कापडावरती सरळ कापड ठेवून साधारणतः टेपच्या 3 लाईन एवढं मार्जिन पकडत त्यावरती शिलाई द्यायची, आणि क्रॉसपट्टी थोडी सुद्धा खेचायची नाही, जेणेकरून ते एक्स्ट्रा होणार नाही. ठीक आहे. तर हे बघा अशा पद्धतीने, आणि मग हे असं ओपन करायचं, त्यावरती नख मारायचे, आणि याला हे बघा वरच्या साईडने अशा पद्धतीने गुंठाळत तिथे ठेवायचे आणि शिलाई देऊन घ्यायची आहे. टीप मारताना जे रोल केलेलं कापड आहे त्यावरती शिलाई येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ते क्रॉसपट्टी लॉक झाली. तर याला इकडच्या साईडने असं ओपन करायचं आणि सरळ करून घ्यायचं आहे पार्टला समोरच्या. तर हे बघा अशा पद्धतीने आपली क्रॉसपट्टी व्यवस्थित जोडून झाली. वरची फिनिशिंग बघा आणि खालची फिनिशिंग बघा. थोडे सुद्धा कुठेही धागे निघलेले नाहीयेत, जेणेकरून ते आता टोचणार सुद्धा नाहीयेत. ठीक आहे. तर आता हे जे थोडंसं एक्स्ट्रा आहे तिथे मी शिलाई देऊन जे थोडंसं टोक आलेलं आहे ते कट करून घेते. दुसऱ्या साईडचं पण त्याच पद्धतीने शिलाई देऊन घेत आहे. जसं थोडंसं हाताने प्रेस करायचं, जेणेकरून ती फुगत नाही क्रॉसपट्टी. मग तर याला आता आपण काच बटन पट्टी जोडणार आहोत. तर दुसरा पार्ट मी इथे रेडी करून घेतलेला आहे. तर काच बटन पट्टी जोडण्या अगोदर काय काळजी घ्यायची आहे, जर ही जी काच बटन पट्टीची उंची आहे ब्लाऊजची तेवढीच घ्यायची आहे, फक्त 1/2 इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे. आणि जर खूप जास्त एक्स्ट्रा असेल तर थोडंसं नॉर्मली ते वरती कट करून घ्यायचे. ठीक आहे. तर आता आपण काच बटन पट्टी जोडून घेणार आहोत. तर काच बटन पट्टी जोडण्यासाठी इथे मी 2 पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत. तर इथे बटन पट्टी घेतलेली आहे मी 3.5 इंचाची कट करून. जर तुमची हुकलूक पट्टी असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार तिथे जोडून घ्यायची आहे. पण या ब्लाऊजला काच बटन पट्टी होती, त्यामुळे इथे मी काच बटन पट्टी जोडून घेते. हे बघा अशा पद्धतीने मधून फोल्ड करून खालून शिलाई देऊन घेतली आहे आणि त्याला सरळ करून घेतली, म्हणजे थोडीशी अशी फिनिशिंग देऊन घेतली. खालच्या साईडने आपण क्रॉसपट्टीच्या तिथे ती ठेवणार आहोत. तर बटन पट्टी उजव्या साईडला लावतो आपण. ठीक आहे. तर उजव्या साईडला खालच्या साईडने अशा पद्धतीने साधारणतः 3 लाईन एवढं मार्जिन ठेवत शिलाई देऊन घ्यायची आहे उजव्या पार्टला बटन पट्टीची. ठीक आहे. आणि मग हे बघा असं ओपन करून याला असं नखाने रफ करायचे, आणि ही जी पट्टी आहे जिथे शिलाई आहे ना तिथपर्यंत फोल्ड करायची आणि पुन्हा त्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे ती जी अर्धा इंच एक्स्ट्रा पट्टी असते ती व्यवस्थित रेडी होते. हे बघा अशा पद्धतीने ते पट्टी आपली बसवून रेडी झाली. अर्धा इंच एवढी एक्स्ट्रा असते ती. तर थोडंसं एक्स्ट्रा आले ते मी कट करून घेते. तर लगेचच आता आपण दुसऱ्या पार्टला काचबट्टी जोडून घेणार आहोत. तर काचपट्टी ही डाव्या साईडला असते. तर आता आपण बटन पट्टीला ज्या पद्धतीने खालून फिनिशिंग देऊन घेतली होती त्याच पद्धतीने इथे मी फिनिशिंग देऊन घेतलेली आहे काजाच्या पट्टीला पण. तर ती वरच्या साईडने जोडायची असते आणि खाली फोल्ड करायची असते. तर हे बघा अशा पद्धतीने टेपच्या 3 लाईन एवढं मार्जिन पकडत मी त्यावरती शिलाई देऊन घेतलेली आहे आणि त्याला आता खालच्या साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने फोल्ड केल्यानंतर याला आपण अलीकडच्या साईडने शिलाई देऊन घेणार आहोत. तर हे बघा अशा पद्धतीने मी इकडे आडवी घेतली आणि उभी शिलाई देऊन खाली व्यवस्थित लॉक करून घेतलेली आहे पट्टी. तर हे बघा आता दोन्ही पण पट्ट्या आपले इथे रेडी करून झालेल्या आहेत. तर गळ्याचा आकार बघा व्यवस्थित आलेला आहे. पट्टी जर लहान मोठी असेल तर ती म्हणजे पट्टी जोडण्या अगोदरच ते जर लहान मोठं झालं असेल तर ते कट करून घ्यायचं असतं. तरी ते माझं व्यवस्थित होतं त्यामुळे मी ते कट केलेलं नाहीये. तर आता याला आपण गोठ मारून घेणार आहोत. तर इथे मी ब्लाऊज पीसच तिरका पट्टी कट करून घेतलेली आहे 1.5 इंचाची. तर एका साईडचा गोठ मी तुम्हाला मारून दाखवते. तर हे बघा इथे मी साधारणतः टेपच्या 3 लाईन एवढं मार्जिन पकडले. जिथे थोडंसं असं गोलाकार आकार असतो बघा गळ्याचा तिथे थोडी पट्टी खिचून मग जोडून घ्यायची आहे आणि पुढे समोर अशा पद्धतीने थोडंसं फोल्ड करून टीप देऊन घ्यायची आहे. तर यानंतर अशा पद्धतीने पट्टीला फोल्ड करायचे आणि एकदम कडेकडेने शिलाई देऊन घ्यायची आहे पट्टीच्या. आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ते जर तुम्हाला कट करायचं असलं तर तुम्ही ते करू शकता, परंतु ते काही बाहेर येत नाही त्यामुळे मी ते कट केलेलं नाहीये. अगदी फिनिशिंग सहित आपला गोट इथे रेडी होणार आहे. तर बघा जेवढ्या आकाराचा गोट पाहिजे तेवढ्या आकाराचा गोट बनवत एकदम खाचेत टीप देऊन घ्यायची आहे, जेणेकरून
गोट व्यवस्थित गोल रेडी होतो. ठीक आहे. गोट बनवून झाल्यानंतर त्यावरती थोडंसं नख मारायचंय जेणेकरून तो व्यवस्थित सेट होतो. बघा व्यवस्थित अशा पद्धतीने गोट बनवून झालेला आहे. तर अशाच पद्धतीने मी दुसरा पण बनवून घेतलाय. गळ्याचा आकार बघा किती व्यवस्थित गोल आलेला आहे. पट्टी पण व्यवस्थित रेडी झालेली आहे आपली. तर आता फिनिशिंग बघा किती व्यवस्थित आलेली आहे कटोरीची, खालची क्रॉस पट्टीची. तर आता आपण याला बॅक पार्ट जोडून घेणार आहोत. तर इथे मी बॅक पार्ट रेडी करून घेतलेला आहे. टक्स टाकलेत कमरेला आणि गळ्याला फिनिशिंग दिलेली आहे. तर याचं शोल्डर कसं जोडायचं फिनिशिंग सहित ते दाखवते तुम्हाला. तर शोल्डर जोडताना डायरेक्टली असं शोल्डर नाही जोडायचं. काय करायचं, अगोदर उलट्या ब्लाउज पीसच्या कापडावरती हे बघा अशा पद्धतीने दोन्ही उलटे ठेवायचेत आणि त्यावरती साधारणतः 1 लाईन एवढीच मार्जिन पकडत शिलाई देऊन घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने. तर याला आता अशा पद्धतीने पलटी करायचं आहे आणि अर्धा इंच एवढं मार्जिन पकडत गळ्याच्या साईडने हे बघा अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे. ज्या पद्धतीने आपण शोल्डर जोडतो त्या पद्धतीने डबल शिलाई देऊन व्यवस्थित लॉक करायचे शोल्डरला. तर बघा शोल्डरची फिनिशिंग किती व्यवस्थित आलेली आहे. कुठेही धागे निघलेले नाहीयेत, त्यामुळे धागे टोचणारच नाहीयेत शोल्डरला. ठीक आहे. तर इथे शोल्डरची फिनिशिंग झालेली आहे. तर आता इथे मी दुसरं पण शोल्डर जोडून बाही जोडून घेणार आहे. तर बाही जोडताना काय काळजी घ्यायची आहे, अशा पद्धतीने ठेवायचे आणि इकडचं जे आहे ते एक्स्ट्रा तर नाही ना ते बघायचे. जर एक्स्ट्रा असेल तर थोडंसं कट करून घ्यायचंय आणि मग बाही जोडून घ्यायची आहे. ठीक आहे. तर आता मी लगेचच बाही जोडून घेणार आहे आणि आपण कटोरी जोडताना कशी साईडने टीप दिली त्या पद्धतीने तिला मी फिनिशिंगची टिप्स पण देऊन घेणार आहे. तर हे बघा इथे मी बाही जोडून घेतलेली आहे आणि कडेने हे बघा अशा पद्धतीने सरळ ब्लाउज पीसवरती 1 लाईन एवढी मार्जिन पकडत शिलाई देऊन घेतली जशी आपण शोल्डरला दिली त्या पद्धतीने. त्यामुळे अशी फिनिशिंग आलेली आहे आणि आता धागे टोचणार नाहीयेत. ठीक आहे. तर आता इथे 1/2 इंच एवढं मार्जिन पकडत शिलाई देऊन घ्यायची आहे आणि मग फिटिंगच्या टिप टाकून घ्यायच्या आहेत. दुसऱ्याही साईडने त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे आणि फिटिंग टाकून घ्यायची आहे. तर हे बघा मी फिटिंग टाकून घेतलेली आहे. तर फिटिंगच्या 1/2 इंचावरती ज्या एक्स्ट्राच्या टिपा असतात त्या पण मी इथे दिलेल्या आहेत. तर फिनिशिंग दाखवते तुम्हाला मी ब्लाउजची किती व्यवस्थित आलेली आहे. तर बघा इथे कुठेही आता धागे दिसत नाहीत त्यामुळे ते टोचणार नाहीयेत आणि फिनिशिंग एकदम व्यवस्थित आलेली आहे शोल्डरची. तर हे बघा काखेत पण दोन्ही जॉईंट व्यवस्थित आलेले आहेत. तर आपण जे कट केलं होतं ते त्यामुळे अशा पद्धतीने आलेले आहेत समोरासमोर. फिटिंगची लाईन सरळ. ते तुम्हाला ब्लाउज कसा वाटला शिवलेला ते कमेंट्स करून नक्की कळवा. फिनिशिंगच्या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोच होतील. ठीक आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.